नेक्स्ट कार्ड आहे द हायरोफंट कार्ड. हाही हाय प्रिस्टेस सारखा चर्चमध्ये एक जसा पुजारी असतो तसा एक माणूस दाखवलेला आहे, ज्याच्याकडे लोक सोल्युशनसाठी आलेले आहे. ओके, तर इथे हे जे कार्ड आहे ते तेच दाखवत आहे की एक चर्चचा पुजारी जो नॅचरली पारंपरिक पद्धतीने विचार करणारा असणार आहे. म्हणजे जसा आपल्याला एम्परर दाखवलेला होता की जो एम्पररवाला जो म्हातारा माणूस दाखवला होता की जो जनरली स्वतःचे डिसिजन्स पटकन चेंज नाही करणार, हाही माणूस थोडाफार तसाच आहे, जो ट्रेडिशन्सला घेऊन चालणार, रूल्स अँड रेग्युलेशन्सला घेऊन जाणार. आमच्या समाजात असंच होतं, आमच्या समाजात हेच चालतं, अशा प्रकारचे ह्याची विचारसरणी आहे. त्यामुळे जर तुम्ही एलिमेंट वाईज हे जर कार्ड पाहिलं तर हा माणूस जनरली जे पारंपार चालत आलं त्याच प्रकारचा ट्रॅक चूज करेल. जर माझ्या फॅमिलीमध्ये कोणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाहीच आहे पण मला ते करायचं, तर हा माणूस म्हणेल की नाही बाबा, आमच्यामध्ये हे नाही करत, आमच्यात नाही चालत. सो कदाचित हा सॅक्रिफाईस करू शकतो ओके त्याच्या स्वप्नांवर. पण हा खूप स्पिरिच्युअल पर्सन आहे. ओके, तर स्पिरिच्युअलिटीसाठी हे कार्ड खूप चांगलं आहे. ज्याला स्पिरिच्युअल फील्डमध्ये जायचं आहे त्याच्यासाठी हे कार्ड खूप चांगलं आहे. एक रिस्पेक्टेड पर्सन आहे. रिस्पेक्टेड पर्सनकडेच माणसं ना येतात ना, कोणालाही जाऊन आपण ॲडवाईस मागायला जात नाही. सो एक रिस्पेक्टेड पर्सन आहे ज्याला लोक मानतात. ओके, ज्याच्या फॅमिलीचा लोक रिस्पेक्ट करतात, ज्याचा लोक रिस्पेक्ट करतात. सो हा तशा प्रकारचा माणूस आहे. परत जर म्हटलं गेलं तर अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतं? हा अरेंज मॅरेज करेल, हा लव्ह मॅरेज करेल? आत्तापर्यंत जे मी एक्सप्लेन केलं, नॅचरली हा माणूस अरेंज मॅरेजकडे जाईल. ह्या माणसामध्ये तेवढे गट्स नाही आहेत की लव्ह मॅरेजकडे जावं. अदरवाईज ह्याला ते पटणारी नाही की पळून जाऊन लग्न करणं, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी लग्न करणं नाही. त्याचं जे ट्रेडिशन आहे तो त्याच प्रकारे जाईल. हा लोकांच्या अगेन्स्ट जाऊन नाही काही करणार, समाजाच्या अगेन्स्ट जाऊन नाही काही करणार. त्याला त्याचा धर्म, त्याचं जे रिलिजन सांगतं तेच एक खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी तो स्वतःलासुद्धा सॅक्रिफाईस करेल. अजून जर ह्याच्यामध्ये सांगायचं गेलं तर ह्याच्याकडे प्रत्येक सोल्युशनचं उत्तर आहे असं म्हणू शकतो, कारण त्या चाव्या तिथे ठेवलेल्या आहेत. पण तुम्ही मला आता सांगा की हा माणूस तुम्ही आत्ताच्या घडीला चूज कराल का नाही? जर तुम्हाला लग्नासाठी ह्या व्यक्तीचं प्रपोजल आलं, मुलगी असेल मुलगा असाल तुम्ही, तर तुम्ही काय कराल? किंवा ॲज अ टॅरो